श्री स्वामी समर्थ दोस्तों, आता आज मी बनवते तोंडलीची भाजी। तोंडली ही खूप कॅल्शियम पूर्व आहे आणि पावसाळ्यात मिळते ती, आणि ती खूप टेस्टी आणि चवदार लागते। त्याच्यात कॅल्शियम भरपूर असतात, खायला पाहिजे ह्या दिवसात। तर मग चला मग बघूया कशी बनवायची ही भाजी। तर इथं मी आता ही कापून घेतलेली आहे आणि असे लांब लांब कापले, कारण ते छोटे छोटे असतात तर लांब लांब कापलेले। आणि हे बघा, हे असे लाल जे निघतात ना ते घ्यायचे नाही आहे, ते निंबर असतात ते एवढी चव देत नाही, ते नाही घ्यायचे। असे हिरवे जे असतात ना तेच घ्यायचे, ते जास्त कवळे असतात, त्याच्यात बी कमी असते। तर तोंडे मी आता हे असे बारीक बारीक कापून घेतले। नंतर एक टमाटा घेतलेला आहे, एक 2 कांदे घेतलेले आहेत मी, आणि एवढं घेतलेलं आहे। त्यानंतर मग एवढं सगळं साहित्य कापून वगैरे घेतली। इथं मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे। आता तिथं मी तेल जसं गरम झालं होईल तसं मी इथं आता जिरं टाकेल। जिरं चांगलं तडकू देईल आणि नंतर मग लसूण आणि कांदा टाकेल। कांदा बी चांगला कळसून घ्यायचा, शिजून घ्यायचा तो, आणि असा लालसर होऊ द्यायचा। तोंडलीची भाजी खूप छान लागते आणि पौष्टिक असते, ती खायला पाहिजे। मुलांना आवडत नाही, पण तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, मुलंही खातील, लहान असो मोठे सगळेजण खातील। खूप छान बनते ही भाजी। तर इथं मी कांदा आता चांगला परतून घेईल। आता मी तोंडली लांब लांब कापलेत म्हणून मी कांदाही थोडंसं लांब कापला, जास्त बारीक कापलेला नाही आहे, म्हणजे ते तोंडली भाजी माझ्याकडे पाहिजे। आता इथं कांदा चांगला कलसला गेलेला आहे, इथं बघू शकता तुम्ही। तर मग इथं मी टाकेल आता टमाटा वगैरे टाकेल। अजून थोडंसं होऊ द्यायचं, चांगलं लालसर होऊ द्यायचा कांदा। आणि कांदा लालसर झाला का त्याचं हे बघा, तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे। तो पूर्ण शिजून घ्यायचा, तसं काही नाही। नंतर मग आता टमाटा टाकायचा, टमाटाही चांगला शिजून घ्यायचा। टमाटे लवकर शिजव म्हणून थोडंसं मीठ टाकायचं, नॉर्मल मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही आहे। तर थोडंसं मीठ टाकायचं आणि तो टमाटाही चांगला शिजून घ्यायचा। टमाटा चांगला शिजून घ्यायचा आणि टमाटा शिजल्यानंतर मग आपले बेसिक जे मसाले आहेत ते टाकूया। हे बघा तुम्ही, चांगला मस्त झालेला आहे, चांगला कलसला गेलेला आहे। आणि तो अजून थोडासा नॉर्मल थोडासा शिजू देईल आणि नंतर मग मी मसाले टाकेल। हे बघा, इथं मस्त तेल बी सुटायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता इथल्याच याच्यात मी मसाले टाकेल, लाल मिरची आणि गरम मसाला आणि हळद, हिंग आणि धनिया पावडर, हे सगळं मी टाकून चांगलं कलसून घेईल। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आणि मी थोडीशी तिखट बनवते, कारण की तोरडीची भाजी तिखट घेतली का खूप छान लागते। आणि इथं बघा, मग मस्तपैकी हा मसाला आपण शिजून घ्यायचा। नंतर मग याच्यात तोरडी टाकायची, तोरडी चांगली शिजून घ्यायची, परतून घ्यायची। आणि तोरडींना चांगलं शिजून घेतलं। आता हे मग आपण मिक्स करून घेऊया। मिक्स केलं केलं का नंतर मग त्याच्यात आपण पाणी वगैरे टाकून हे करायचं, पाणी आपल्या याच्यानुसार टाकायचं। आणि ही कोरडी छान लागते, लसणाची छान नाही लागत। तोरडी शिजायला जेवढं लागतं तेवढं पाणी टाकायचं। तोरडी ही लवकर शिजून जातात, जास्त वेळ शिजवायची गरज येत नाही त्यांना, ते बरोबर शिजून जातं लवकर। चवीनुसार मीठ आणि धनिया पावडर आपलं कोथिंबीर टाकूया। इथं आता मी झाकण लावून शिजू देईल, चांगलं शिजू देईल। आणि नंतर 15-20 मिनिटांनी ते चांगलं शिजून जातं। इथं 15-20 मिनटं झालेले, माझी तोंडलीची भाजी तयार आहे। इथं मी थोडंसं नॉर्मल शेंगदाण्याचं कुट टाकलं होतं, आणि इथं बघू शकता साईडने तुम्ही की तेल सुटायला लागलेलं आहे। आणि इथं आपली भाजी ही तयार झालेली आहे, खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करा, आवडले तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। श्री स्वामी समर्थ।